हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांभ्रधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. कालचे दिसाचे गीतामृतांतू आम्ही ನಮ್ಮ ಅಧ್ಯಾಯಾಂತುಲೆ ಜ್ಞಾನ ವಿಜ್ಞಾನ ಸಹಿತ ಜಾವನಶೀಲ परमात्मालेक सर्वेश्वरत्व आम्ही पळयतरे शिलीची तंत भितरी परमात्मा सांगता कसं म्हणून म्हणारी आव सर्व व्याप्त जावनस जलरी आव पुरे जिवंत असूनही हाव नातल्यावरीची म्हणारी तो स्वतंत्र व आम्ही पुरे अस्वतंत्र म्हणताण सांगचे मात्र नाही म्हणाल तो अर्जुनालागी हाव पुरे जीवात्मा भितरी परमात्मा जावन जीवात्माला शरीरांत असल्यारी त्यांनी केलेले कर्माचे कसले म्हाका लिंपन ना इत्या म्हणारी न च माम तानी कर्माणी निबध्नंती धनंजय म्हणालो इति खातीर म्हाका तांगेल कर्माचे कसले लेपन ना म्हण म्हळ्यार वदासीनम असक्तम तेषु कर्मसु आम आसूनय नातल्यावरीची म्हळ्यार आळसाई म्हूण नाही ते उदासीन आम निर्लिप्त जावन आसता देखून तांणी कर्म करतना पळयत मात्र देखून म्हाका त्या कर्माचे कसले पडलेले ना म्हूण तो सांगता. म्हळ्यार तो सांगता कसो न्ही म्हणून पांडव आनी कौरवाले आतां युद्ध जातरच पळय तेन्ना त्या वेळाक सक्तम तेषु कर्मसु म्हण ताणें तेच सांगलें पांडवाले आनी कौरवाले म्हाका कसले भेद ना जाल्यार म्हाका मेगेल एक उद्देश म्हळ्यार जगत्य कल्याण जावचें पांडव धर्मिश्ट जालें देखून हांव तांगेले वयरी ಸ್ವಲ್ಪ चड प्रिती दाखयता कौरव अधर्मी देखून हांव तांगे लागीं आसूनय नातला बरी आसता जाल्यार पांडव देवा नमगून म्हळ्यार म्हाका नमगून जीवन करता देखून तांणी धर्मिश्ट देखून तांगेले वयरी म्हाका ಸ್ವಲ್ಪ चड प्रिती जल शिवाय म्हाका कसले भेद भाव ना म्हूण म्हणटा तांगेले कर्मा योग्यतेक अनुसार जावन तांणी खंयची येवन तूं जन्मा येवका कसले कर्म करता ह्या परी हांव निर्धार करता म्हूण म्हणटा तो. तशी सगळे प्रकृतीक ह्या सगळे श्लोकांनी आमकां कसं कळटा म्हळ्यार सगळे प्रकृतीक परमात्मा नियंत्रण करता तो स्वतंत्र आनी तागेले हांगा प्रकृतीचे स्वाभाविक गूण जावन आशिल्ले सात्वीक राजसीक तामो गूण ताका अनुगूण जावन कर्म जीव करता जीवात्मा करता शरिरान आनी ताजी योग्यतेक कर्माच्या योग्यतेक अनुसार जावन ताका आनेक पंत जन्म मेळटा देह मेळटा तशें जावन प्रकृती समजावन जाल्ले प्रकृतीच्या म्हळ्यार प्रकृती समजावन सात्वीक राजसीक गूण तामसीक गुणांनी जाल्ले कर्म नियंत्रण करची परमात्मानाची म्हणली नंतर कर्मबंधन परमात्मा कशी जाता हें तो सांगता आनी म्हाका केन्नाकय कर्मबंधन ना म्हणालो तशें जाल्यार परमात्मान कसले करचें म्हूण सांगता पळय मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरं हेतुनानेन कौंतेय जगद्विपरिवर्तते म्हणतो मेगेल निमती प्रेरीत जावन मेगेले दोळ्या एद्राकची प्रकृती जड आनी चेतनात्मक चराचर जगत्य ती सृश्टी करता स्वतंत्र जावन तिका सृश्टी करूंक कळना जायना तिका इत्याक म्हळ्यार स्वतंत्र जावन करच्याक प्रकृतीची मेगेल अधीन सांगला ना मागीर प्रकृती स्वाम अवष्टभ्य म्हूण आजी फुडली श्लोकांत ताणें सांगला प्रकृती मेगेल अधीन जावन आसा तशें जावन मयाध्यक्षेण मेगेले अधि अक्ष म्हळ्यार मेगेले दोळ्याचे येद्राक येद्राक अक्ष दोळ्याचे म्हळ्यार मेगेल दोळ्याद्राकची मेगेल
क्षमारीची सगळे जगत्य लक्ष्मी सृष्टी करता. तज कधीर मध्वाचार्यानं द्वादश स्तोत्रा सांगितलं. यस्या पांगलव मात्रत ऊर्जितासा श्रीयत कटाक्ष बलवत्यजितम नमामी म्हणून म्हणरी जगतसृष्टी ती परमात्माला दोळ्याचे यस्य अपांगलव मात्र ऊर्जितासा म्हणरी परमात्मानं दोळ्या दृष्टीन तिके एक सन्नी केल्ल्या पुरकय ती परमात्मान सांगेल सर्व काम करता सृष्टी काम तीन करचे म्हण सांगून म्हणलें. तशी तिका काय आता जगत सृष्टी करता म्हळ्यार तिका काय मस्त कश्ट आसवे. आता एक पट्टांत एक चेडा दवरून 9 महिने नंतर प्रसव वेदन भोगून एक बैल मनशीनं चेडा जन्म दिलेले तितले कष्ट काही लक्ष्मी भोगना म्हणून हांगा तसल कसले अनुभवाचे कष्ट तिकना इत्याक तशा न्हू हांगा द्वादश स्तोत्र सांगले. यस्या पांगलव मात्र ऊर्जित आसा परमात्माले दोळ्याचे कडेगण्णू म्हणटा म्हळ्यार दोळ्याची एक सन्नी केल्या पुरके परमात्मानं ती पुरे ताण सांगेल तशी सृष्टी करतके जाल्यार परमात्माले कडेन पळयतना तागेले दोळ्याचे एक सन्नी पळयतना तिका पुरे कळतके कळवे. तशी अध्यक्ष म्हणले हांगा परमात्मान मयाध्यक्षेण म्हणले. तसल्यार अध्यक्ष म्हळ्यार कसले अध्यक्षो अधिपती प्रोक्तो यदक्षास्य म्हणटाचे दक्षास्य चोपरी म्हळ्यार अध्यक्ष अधिपती प्रोक्तो यदक्षण्यस्य चोपरी म्हळ्यार चेतना चेतन रुपाचे हे समस्त जगत्यस पळय ताजे वयरी कोणाल दोळ असता पळय ताका अध्यक्ष म्हणटाचे. आतां सभाध्यक्ष म्हणले तो कसो करता सगळे सभेन तूं कसल कार्यकलाप जाता त्या पळय तो पळयत पळय सभाध्यक्ष म्हणची ताका. तशीची हांगा कोणाले एक सगळे सृष्टी लक्ष्मीन करतना परमात्मा तिगेल वयर एक दोळ दवर नासता. ताजे खातीर यस्या पांगलव मात्र ऊर्जिता आसा म्हणची तिका म्हळ्यार ती ताणें सांगिल तशी तागेले ता दोळ्या दृश्टी दवर नासता म्हळ्यार ती कशी काम करता म्हणून पळोवच्याक म्हूण लेखल्यार ते बाई लेखूं येता आमी नैनातलें काम कसलें म्हूण सांगून ताणें तिका सांगचें तागेल सन्नीर तिणें काम करचें म्हूण सांगून निजावन जाल्यार परमात्मूची सगळे जगत्याक अधिपती लक्ष्मी तागेल अधीन जावन आसा. कशी आमी हांगा एक संघ संस्थे बांदिताची आनी ताका एक अध्यक्ष कार्यदर्शी सकड म्हूण करता पळय तशीची हांगा परमात्मो अध्यक्ष जाल्यार लक्ष्मी तागेल कार्यदर्शी म्हूण येता. कार्यदर्शीन केन्नाय कसो करता तागेल खुशी प्रकार ताण चलू ना. कार्यदर्शीन केन्नाय अध्यक्षान सांगील तशी चोलका म्हूण आसा. तशी हांगा परमात्मो एक निमित्त सृष्टीक तशी प्रकृती उपादान म्हळ्यार आश्रय तशीची हांगा चित्त प्रकृती जो पराप्रकृती म्हणून घेतील तसं लक्ष्मी देवील मुखांतर परमात्मा सृष्टी कार्य करता. म्हळ्यार तो सृष्टी कार्य करतना प्रकृतीक अभिमानी देवते केलेले लक्ष्मीक तो सृष्टी कार्य करूं सांगता म्हणलें. तशीची लक्ष्मी प्रकृती म्हणलें. ब्रह्मो लक्ष्मी प्रकृती कार्यदर्शी जाल्यार ब्रह्मो कार्यकर्तृ रुद्र इत्यादी पुरे ते संघ संस्थेचे कार्यकर्त म्हणून म्हणटाचे. कार्यकर्ता म्हळ्यार कसं न्ही ते देवते करीन ते केलं काम परमात्मा करयसीत पळय सर्व जन परमात्माले अधीन जावन आसत तसल्यार न्हय कार्यकर्ता म्हणून सांगता जाल्यार ताका एकलो कार्यदर्शी सांगता सुका कार्यदर्शीके वयर एक अध्यक्ष सुका हांगा अध्यक्ष परमात्मो कार्यदर्शी लक्ष्मी जाल्यार कार्यकर्ता पुरे देवते तांकां खंयचे काम नियमन करूं केला पळय परमात्मान ते काम तांणी करताचे परमात्माक अधीन जावन कोणीय तांतूं स्वतंत्र नाची. जाल्यार आमी पळय न्ही जावन आमी परमात्माला अधीनाची आमी स्वतंत्र न्हय जाल्यार आमी प्राकृत जन कसो लेखताची लौकीक जन कसो लेखताचे आमी स्वतंत्र आमकां जाय जाल्यार तशें आमी करीत म्हूण लेखताची. पळय एक सनकाणी सांगलें एकलो ट्राफीक पोलीसू तो ट्राफीक कंट्रोल करता वयवे आतां पळय कंप्युटरायज्ड ना तरी स्टॉप स्टार्ट सिग्नल ताणें हातांत दवरून दाखोवचें आशिल्लें. तशी घरकडे बायलेन
किरकिर करतना ह्या हाड्याची त्या हाड्याची म्हणून ताका कोप येतना ताण लेखले की सगळीची ट्राफीक हांव कंट्रोल करता. स्टॉप म्हणले कुडले तितली वेहिकलय राबताची इकेल एकली तोंड बंद करूं जायना हांवें म्हूण म्हणटना एक दिसू तिणी चिरिपिरी तें ना हें हाडूं जायना तें हाडूं जायना म्हण चिरिपिरी करतना स्टॉप सिग्नल पळयता गेले ते हातां आसूचे ते दाखयता. ती अशें करून पळयता वर्क जाल्ली सई म्हूण लेखता काय यो तेद भितर तिगेले वपास सुरू जालें म्हणटना ताणें गो तें पळय कसं की येता काय तें दाखयलें काय सिग्नल कुडले ही ते 2 सिग्नलय तांडून घेवन ताका दरदरी घरा दुखून भायर घालून तूं वस तूं स्टॉप हांगा येवचें ना म्हूण म्हणली की तिणें. तशी ताका तेदोन कळ्ळी की ते पोलीस म्हणलेले पदवीक एक गौरव दिवची जनाना शिवाय मिगेल व्यक्तित्वाक न्हय म्हूण सांगून कळ्ळी काय ताका. ताजी निमती आतां त्या काणी हांगा कसले प्रस्तूत केल्ली म्हूण म्हळ्यार परमात्मो सगळ देवतेंक राय तशें जावन तो राय जावन सर्व देवतेंगेले अंतर्यामी जावन आशिल्ले देखून तांकां स्थानमान परमात्म केन्ना तांगेले हात सोडता की तेदन तांकां स्थानमान ना. तशी परमात्माले कृपा कटाक्ष आसतितले काळ तांकां पुरे स्थानमान मेळटा ना शिवाय तांणी स्वतंत्र न्ही परमात्मान सांगेल म्हण की आयकूंक तांणी. तशी एक सभेक म्हणलें पळय अध्यक्षू मुख्य ताणें सांगेल तशी सर्व जेवचे ताकाच मयाध्यक्षेण म्हणचे तेच ना हम करता हरिही करता म्हणलेले भाव दाखयता पळय म्हणलेले आतेक परमात्मो अशी जाल्यार ताका अध्यक्ष म्हणलें कार्यदर्शीन पुरे काम करचें तसलें ताका कसलें नुत बसयावे परमात्मो कार्यदर्शीन सर्व काम करचें म्हणजे लक्ष्मी श्रेश्ठ जल न्हय प्रकृती श्रेश्ठ जल न्हय मागीर परमात्मा तसलें आमी श्रेश्ठ म्हणचे कसल्याक म्हूण म्हळ्यार संशयू आमकां इल्ल्यार ताका एक उत्तर आसा पळयाची. आतां प्रकृतीची श्रेश्ठ प्रकृतीची स्वतंत्र प्रकृतीनं पुरे करचें म्हूण जाल्यार पावसाळी वेळा आतांच कला पळय आतां तांतूय जोर कली घाल न्हय आतां एक कडेन मोड देता पावस येता म्हूण लेगता पावस येना आनी एक कडेन रखरखी वत अयो देवा 4 थेंब पावस येयले पूर आशिल्ले म्हणून लेखल्यार पावस येतवे ना एक कडेन धरांधर पावसा एक व्हळो वयल्या पूर दिसता वार येवन पूर जावन गेल्ले म्हूण त्या गांवच्या जनान लेखल्यार पावस रब्बू आयकना. आतां लक्ष्मीन पुरे तिगेले खुशी प्रकार करचे जाल्यार ती प्रकृतीनच पुरे करची म्हूण जाल्यार प्रकृतीन कालकाला कसं कोरका ते कोरका न्हय तांतू व्यत्यय कसले जावचे तेंचे आमकां कळटा पळयाची कसलें म्हूण म्हळ्यार तिणें करचें कसलें ना तिका थंय सांगतो लेखलो आसा परमात्मो ताणें तिका सांगता आज खंय पावस दिवका आज खंय वत तापोवका खंय केदन पावसाळी शूर कोरका कोणाक कसल केदन जावका पुरे परमात्मान तिका सांगल्यार मात्र तिणें कोरयत नानतल्यार पुरे तिणें करचें जाल्यार पुरे व्यवस्थीत जावन ती करता आशिल्ली जाल्यार परमात्मान सांगिल्ली तशी तिणें कोरका म्हूण थंय आमकां कळटा परमात्मूची सर्वतंत्र स्वतंत्र तागेले प्रकृतीक अभिमानी अधिष्ठात्र कसलें म्हूण लेखो आमी ती लक्ष्मी समीत स्वतंत्र न्हय म्हूण सांगून आमकां कळटा पळय. आनी कसलें म्हूण म्हणलेलें हें आमकां परमात्माले आज्ञेन पुरे जेवचें म्हूण कळ्ळी न्हय. आतां परमात्मा हांगा उदासीनवत म्हणली पळयतालें उदासीन म्हळ्यार कसलें सुरवेक सांगलां उदासीन म्हळ्यार आळसाई न्हय म्हूण तो आळसाई नुत बशील न्हय तो निर्लिप्तू तो स्थितप्रज्ञ आमकां पळय स्थितप्रज्ञ म्हळ्यार कशें सुका म्हणलां ताणें तेच म्हणून ताका पांडव कौरव दोग जन एकल्याक पांडवाले वयर ताणें ಸ್ವಲ್ಪ चड प्रिती दाखयला म्हूण आमकां दिसता जाल्यार त्या पांडवाल धर्मगुणा वयर ताणें प्रिती दाखयली तशें जाल्यार परमात्माक धर्मिश्ट जावन चलतले जन पुरे प्रितीचेची म्हूण जाल्यार तशी हांगा उदासीन म्हूण म्हळ्यार तो वायटालांतूय चंगालांतूय निर्लिप्त जावन आसून कोणाल करीन कसल काम कोरक कसल कर्म कोरक ते तो करयत आसता हें परमात्माले एक उदासीन म्हणलेले गुणाचे अर्थ जाता. इतले पुरे महिमा परमात्मालांतू आसूचे लोकाचे जनाक इत्याक कळना इत्याक लोकाचे जन परमात्मा करता कोरून घेनाची हें संदेह आमकां येता पळय ताका परमात्मा उत्तर सांगता पळयाची कितले चंद करून अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परं भावम् अजानन्तो मम भूतमहेश्वरं म्हणलें मनुष्य शरीर पावनाशिल्लें म्हाका पळोवन तामस जन
मूढ जन नित्य जावन आशिल्ले शाश्वत जावन आशिल्ले गुणपरिपूर्ण म्हणून घेतिले अतिश्रेष्ठ जावन आशिल्ले म्हगेले एक निज स्वरूप कळना नशी म्हाका सामान्य म्हणटा लेखताची तेच म्हणले अवजानंती म्हळ्यार म्हाका अवजानंती माम मुडा म्हाका तांणी अवमान केल्ल्या बरी जाता तशें पळय केल्ल्या रे म्हूण तो सांगता म्हळ्यार इतर देवते म्हणकेच हो जवो मनुष्य शरीर घेवन येता म्हणटना बरलेले देवत नावे तशी तो जेव तांगेल्या पशी ಸ್ವಲ್ಪ उणेच मुणीत म्हूण सांगून कोणें लेखल्यार ते ताका अपमान केल्ल्या बरी म्हणटा म्हळ्यार आतां मनुष्य शरीर तो घेवन येता केदां ना मत्स्य कूर्म वराह त्या पळय प्राणी शरीर जाल्ले तो राम कृष्ण परशुराम सकट जावन येतना मनुष्य शरीर घेवन येयलो वैबे त्या वेळाक परशुरामान त्या लोका हिता खातीर ताणें सर्व क्षत्रिया नाश केल्यार जाल्यार लोकांचे जनान कसो लेखिल्लो जावच्या पुरो तो मनुष्य शरीर तो ब्राह्मण जावन आसून क्षत्रियांगेल काम केलें न्हू ताणें नीच ब्राह्मण म्हूण ताका लेखूनच पुरो त्या वेळाक कोण मूढ जन आसाची तांणी जाल्यार तो परमात्मा म्हूण म्हणलेले एक कोणाक गोत्त आसता तांणी पळय त्या एक तागे लिलाची म्हूण सांगून लेखताची तशीची सर्व मनुष्य देह घेवन येयला तो केदना राम जावन येतना कृष्ण जावन येतना सकडी जाल्यार त्या वेळाकय तो देव म्हूण गोतना नातील कितली की जन आशिल्लीची आमी आतां कृष्णावतारा काणी पळयतना ताका कितली की जनान दुर्बुचे तो चोरू तो बैल मनशाल पिशेचो तो दुसऱ्याल घरा वचून लोणी खाता शी तशी म्हूण सकडी अवज्ञ केल्ले कितली जन आसा पळय तांकां पळय दोश येता दैव निंदेचे तेची राम जावन आसतना ताणें एक मर्यादा पुरुषोत्तम म्हणून घेवका जाल्यार अन्ना खातीर अम्मा खातीर बायले खातीर तागेले सकडें कसल कर्तव्य ताणें पालन केलां पळयतना तो एक सामान्य मनुष्य सी ती ओडगून गेली तो ताका दुख्ख जाल्लें यो राम सामान्य न्हय ताका दुख्ख जाता पळय म्हूण सांगून न्ही लेखताचें पळय ताका दुख्ख जाल्लें म्हूण लेखल्यार तेवय एक आमगेलें अल्पज्ञत्व इतें म्हळ्यार तो जनांक मोहा घालचे खातीर मनुष्य शरीर घेवन आयला म्हळ्यार मात्र दुख्ख दाखयते शिवाय ताका न्ही लक्ष्मी कमी वियोग म्हळेलें ना ती नित्य अवियोगिनी म्हणटाची तांगेले अवियोग प्रिती म्हूण म्हणटाची लक्ष्मीले नारायणाले जाल्यार लोकांक ಸ್ವಲ್ಪ काळ बरी जावका जाल्यार त्या वेळाक देव अवतार कार्य घेवन येता पळय तेदन लक्ष्मी तागेले सहाय्याक जावन येवन ताणें सांगिल्ली तशी ती चलता ताका न्ही तिका वियोग जावका म्हूण ताणें लेखिल्लें देखून रामाक आनी सीतेक वियोग जाल्लेले तशीची राम ती सामान्यशी तिका कळवून घेवन सीते कळवून घेवन रडलो रान भोवलो म्हूण म्हणटना मागीर रावणा मारली म्हळ्यार तो एक ಸ್ವಲ್ಪ चड शक्ती आशिल्लो राय सोका शिवाय देव जाल्यार बायलेल वियोगार रडत म्हूण सांगून म्हणलेले असल एक सामान्य जनान करच्यो तसल विचारो तशें जावन तसल जनाक मूर्ख मूढ म्हणून म्हणलें देवान आनी मात्र न्ही कृष्ण सांगता तांणी म्हाका अपमान केल्लेले बरी जाता अवजानंती म्हाका अपमान केल्ल्या बरी जाता हांव मनुष्य शरीर घेवन येता म्हूण सांगून लेखता शिवाय परम भावम अजानंतो हांव सर्वश्रेष्ठ स्वतंत्र म्हणलें म्हगेली एक श्रेष्ठता म्हगेल महिमा म्हगेल विभूती तांकां कळना हांव तशी मम भूत महेश्वरम हांव भूत महेश्वर म्हणलें तांकां कळना म्हूण तो सांगता कसल तें पळय आमी मूर्ख परमात्मा वयरी ताका अवमान करता की अनुमान करून परमात्मा बदलची देव वैकी नाही का यो कृष्ण जावन येयला म्हणटना कसे की बा गेले मनुष्य शरीर घेवन येवन मनशाला बरी जीवन करतना यो कामता विंगडचे लियाल ओट भोंवता ते गोपिका स्त्रियां ओट करून यमुना नदी तीरार भोंवता अशी पुरे सांगतल मस्त आसताची जन ते दनाय ते परमात्माक तागेल कसले कळना नशी ताका तागेल वयर अनुमान संदेह केल्या ते ताका अपमान केल्ल्या बरी म्हणटा ते कशी मनशाल बरें शरीर परमात्मान घेतला म्हळ्यार आमगेल शरिरा भितर पळया रगत मांस मल्ल मूत्र रेशी बरी गलीचे देह आमगेले मात्र न्ही चरड जाताची व्हड्ड जाताची व्हड जातरी मनांत मस्त सकडी कामन वाडता मनांत मस्त विकार येता संदेह येता कोप येता काम
क्रोध असल पुरे कल्मश आमगेल मनांत असता. यामई कृष्ण जावन असतना, राम जावन असतना, परशुराम जावन असतना पुरे देवा पुरे यांचे शिले गुण म्हण लेखल्यारी त्या देवाक निंद केलेलं बरी जाता. या पुरे दोष मनशाल देहात नव्हे, देवाक असल कसले दोष असवे ना नव्हे. जलरी मनुष्य शरीर घेऊन येतवे मानुषी तनु माश्रिता. मनुष्य शरीर घेऊन येईल कुडले असल पुरे दोष परमात्माला तुई असं म्हण सांगून कोण कोण लेखताची तांणी तामसी जन मूढ जन मूर्ख जन म्हणता तांकां परमभावम जानत. मी गेले एक श्रेष्ठ जावन आशिल्ले कसले लीला कसल महिमा म्हळेल तांकां कळना. आम कितलो समर्थो मिगेल अद्भुत शक्ती कसले या सृष्टी करची तसले एक अचिंत्य जावन आशिल्ले एक शक्ती कसल अस ही पुरे तांकां कळना. कसल समर्थ देव कसल समर्थ तसं देवालान तो कसल अद्भुत शक्ती असं गे आम्ही त्या लेखला रे तेव्हाही पळया. तशी अद्भुत शक्ती कसल असं परमात्मालान तू पळय ताणे अद्भुत शक्ती कसल इता गेल तो सांगता पळय. मम्मा भूत महेश्वर हाव भूत भूत म्हळ्यार शाश्वत जावन केन्नाय असूचे हांकां भूत म्हणचे. आमी पळय अशाश्वत पळय. तशी तो परमात्मो शाश्वत देह आशिलो. मनुष्य देह जिवात्मांक मात्र जावका. कसं खातीर देव आमकां मनुष्य देह दिता. प्राणी पक्षी येवन तूं जन्माक घाल्ला रे. आमकां भौतीक शक्ती नानातील देखून आमकां पाप पुरे कळवून घेवन पुण्य संपादन करचें कशें म्हणून कळना. मनुष्य देह आसल्यार मात्र जन्मजन्मांतरा जालेले पुरे पाप कळवून घेवन आमी पुण्य संपादन करीत. म्हळ्यार चांग काम करत रसूचे तशी करीत. तशीची एक मनुष्य देहा निमती आमकां जावचे एक सुलभ वाट कसली म्हळ्यार आमी अधोगतीक वचनान अशी जाल तितली वयर वयर वचून परमात्माक पावच्या तशी जावचे तसल साधन हें मनुष्य देह. जाल्यार परमात्माक पळया तो भूत महेश्वर कसल्याक म्हाका ते नश्वर मनुष्य देहाचें अगत्य ना. इतेक म्हळ्यार पुराय जनाक मेगे लागीं येवचे खातीर ते मनुष्य देह जावका साधन करूंक. म्हाका कसल साधन करूं अस हांगा कांय ना. तसल्यार साधन जावका कोणाक मनुष्यांक मात्र न्ही हांव महेश्वर म्हणलें. महेश्वर म्हळ्यार कसं न्ही सर्व मेगेल निमती जावचे. ब्रह्मादी सर्व देवांक हांवें सृश्टी केलेले सर्व देवतेक तांगेल काम वयसून दिवन तांकां पळोवन घेता हांवाची मोक्ष म्हणलेली पदवी मेगेलेची वैकुंठ म्हणलेलो लोक म्हणटन म्हाका कोणा लागीं कसले जावका म्हणून ना. कोणाले निमती म्हाका कसले जावका म्हणून ना. अप्राकृत शरीर जावन आशिल्लो जनन मरण नातील तसलो आनंद स्वरूप म्हणल तो परमात्मस पळय तागेले एक ते चिन्मय शरीर म्हणटाची नाश नातिले शाश्वत शरीर. त्या शरिराक आमी मनुष्य शरीर म्हूण लेखला रे. जनन मरण असूचे कलल बुधबद इत्यादी गर्भावस्थेन तूं लोळची तसले प्राकृत अवस्था भेदशील तसले शरिराक आमी होलसेल म्हूण गेले ते ताका करची निंदा न्ही मेते आमी ताका करचे अपमान न्ही मेते. ताजे खातीर परमात्मा सांगता या परे मूढात्म तामसीन करचे तसल अपराधो. तसल्यार आतां हांगा मम्मा भूत महेश्वरम म्हळ्यार कसले भूत म्हळ्यार केन्नाय परमात्मा आसता सार्वकालिको म्हणटात ताका. महत ईश्वर म्हण म्हळ्यार महत म्हळ्यार व्याप्त जावन आसूचो. ईश्वर म्हळ्यार जल आशिल्ले सर्व सृश्टींकय अधिपती तोची. तशी ताका मम्मा भूत महेश्वर म्हूण म्हणलेले परमात्मान. तशीची उत्पत्ती नाश कसले ना ताका. तो गुण परिपूर्ण श्रेष्ठ म्हूण म्हणलेले ब्रह्मादी देवांकय पुरुषोत्तम म्हणजे ताजे खातीर ते प्रधान पुरुषोत्तम म्हूण सांगून विष्णू सहस्रनामान म्हणटा पळय आमी प्रधान म्हूण घेतिल्ले ब्रह्मादी देवतेंकय तो उत्तम जावन आशिल्लो पुरुश म्हूण सांगून. तशें जावन देवती पुरे तसले ताणें सृश्टी केल्ले म्हणली कुडले तो बापसूल समान जाल्ले म्हळ्यार बापसूल आश्रयांत पुरे चेडवान आसूत न्हय म्हणटना सर्व जनाक सर्व देवतेकय तोच आश्रय दिता. आनी वेद म्हणलें ते तागेले निश्वास म्हूण म्हणटाची. तशें जाल्यार परमात्मो भूत महेश्वर म्हूण म्हळ्यार कसले म्हूण म्हळ्यार परमात्मो सर्वोत्तमो सर्वतंत्र स्वतंत्रो सर्वव्यापको सर्वेश्वरो सर्वांतर्यामी म्हूण कोणाक कळटा
त्यांनी मोक्ष पावताची त्यामुळे मोक्ष धर्म म्हळ्यार त्याचे तश जावन मनुष्य शरीर तांकां जावका मोक्ष म्हणलेल जागो मेगेलो वैकुंठ म्हणलेल मेगेलेची मोक्ष दितलो हांव म्हणली नंतर म्हाका मनुष्य शरिराचे आश्रय जावका म्हणून ना जाल्यार जन हांव खंयचो अवतार घेवन येयल्यार मूढ जन तामसी प्रकृतीची जन मानुशी तनू आश्रिता म्हूण म्हाका लेखताची तांकां मेगेले श्रेष्ठ जावन आशिल्ले महिमा परमभावम अजानंतो तांकां गोतना तशें जावन आवची भूतमहेश्वर म्हळेल तांकां गोतना तशें जावन तांणी म्हाका मानुशी शरीर घेवन येईल म्हूण सांगून अपमान केल्लें वरी जाता हें दोशू मनशांक येयल दोशू तशें जावन हें दोशा दुखून तांणी मुक्त जावका जाल्यार म्हाका तांणी शरणू येवका म्हूण सांगून परमात्मो सांगता तशी म्हाका अपमान करून म्हूण जाल्यार तांणी म्हाका शरण येवका म्हूण सांगता परमात्मा आनी परमात्माक अपमान केल्लेल्या जनाक निंद केल्लेल्या जनाक अवहेळन करतल जनाक कसल सकडेन अनर्थ जाता तांकां कसल वायट फल राखून राबला म्हूण म्हळेलें आनी मुखार सुनूचे श्लोकांत परमात्मा सांगता ते आमी फायच्या दिसाचे गीतेंतू पळोवया आज सांगिल्ले हे गीतेचे सर्व विषयो परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्री हरिकृष्णार्पणमस्तु।